श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, ज्यांना आपला हेवा वाटत होता, ज्यांना आपली प्रगती अजून व्हावी असं वाटत होतं, तीच लोक हळूहळू आपल्या प्रगतीच्या आड येतात किंवा त्याच लोकांना आपली प्रगती खुपते. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे, प्रत्येकजण हा माझा आहे. आपण चांगल्या भावनेने त्यांच्याशी चांगलंच वागतो. परंतु हीच आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो, भले मग ते आपल्या घरातील लोक असो, बाहेरील असो, नातेवाईकातील असो किंवा मित्रपरिवारातील असो किंवा अगदी आपल्या उद्योग व्यवसाय कामातील नोकरीतील असो, आपण प्रत्येकाला आपण आपलं मानतो. पण प्रत्येकजण आपल्याला आपलं मानतो का हे आपल्याला माहिती नसतं. काही शत्रू हे समोरासमोर वार करतात, काही शत्रू हे गुप्त रूपाने वार करतात. गुप्त रूपाने जर म्हटलं तर आपल्या तोंडावरती आपल्याबरोबर गोड बोलतात, आपण थोडं लांब गेलो, पुढं गेलो की लगेच आपली निंदा नालस्ती करायला सुरुवात करतात किंवा आपल्याला अपमानित करण्याचा ती लोक प्रयत्न करत असतात. बहुतेक वेळा असं होतं की नाही, हा व्यक्ती माझा आहे, हा व्यक्ती माझ्याबद्दल वाईट बोलूच शकत नाही, इतका अढळ विश्वास आपला त्या व्यक्तीवरती असतो. परंतु तोच व्यक्ती आपल्या पाठीमध्ये खंजीर बसतो. बहुतेक वेळा तर असं होतं की बाबा रे, हे काय झालं, असं होऊ शकत नाही, माझा हा व्यक्ती असं करू शकत नाही. अगदी एका ताटात जेवणारी लोक सुद्धा आपल्या पाठीत खंजीर गुपसतात किंवा आपली निंदा नालस्ती करतात, समाजामध्ये आपल्याला अपमानित करतात. आपला उद्योग व्यवसाय वाढत चाललेला आहे, आपली प्रगती होत आहे, हे त्या लोकांना देखवतच नाही, हे त्या लोकांना पाहवतच नाही. त्यांना असं वाटतं बाबा रे, हा असं का करत आहे, याची प्रगती का होत आहे. आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न ही लोक करायला सुरुवात करतात. जी कालपर्यंत लोक आपली होती ती कधी परकी होतात हे समजतही नाही. आणि आपल्याला माहितीही नसतं की बाबा रे, ह्या व्यक्तीने असं केलं का. बहुतेक वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो आणि बहुतेक वेळा आपल्याला माहितीही नसतो. काही हरकत नाही, शत्रू माहीत असो नसो, पण तरीही आपल्याला त्या शत्रूपासून सावध राहणं तितकंच गरजेचं असतं. कारण आपण आपल्या घरातील लहान मुलांसहित, अगदी वृद्ध आजी आजोबा वगैरे जे असतील त्यांच्यासहित आपण रात्रीचा दिवस करतो, आपण मेहनत करतो, कष्ट करतो आणि त्यानंतर आपण कमवतो. आणि त्या कमवणारी जी आपली काही संपत्ती असेल, जो काही पैसा असेल, तो जर टिकतच नसेल, आपल्या घरामध्ये कंटिन्यू कलह, वादविवाद, छोट्या मोठ्या कारणावरून गैरसमज होत असतील, आपल्या घरात शांतताच नसेल, कंटिन्यू आजारपण असेल, आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे असं जर आपल्याला कंटिन्यू वाटत असेल, कालपर्यंत आपला उद्योग व्यवसाय खूप छान चालू होता, पण अचानक एखादी व्यक्ती येऊन गेली, त्यानंतर ना पूर्ण बट्ट्याबोळ झाला, पूर्ण उद्योग व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आलेला आहे. घरातील मुलं चिडचिड करतात, ज्या मुलांचे वय झालेले आहे त्या मुलांची लग्न होत नाही, घरात जे काही वातावरण आहे ते कलुषित झालेलं आहे. छोटी छोटी मुलं ती सुद्धा उलट बोलतात, मुलं ऐकतच नाही, मुलांचं अभ्यासामध्ये मन नाही, मोठ्या वयात आलेल्या मुलींची लग्न जुळत नाहीत किंवा आजारपण साथच सोडत नाही. जे काही घेतलेले आहे संपत्ती, जी काही संपत्ती घेतलेली आहे ती संपत्ती विकण्याच्या मार्गावरती आहे. अगदी कर्जाचे हप्तेही जात नाही. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर निश्चित समजून जायचं की सर्वात वाईट जी पीडा आहे ती म्हणजे शत्रुपीडा, आणि ही आपल्याला लागलेली आहे. या शत्रुपीडेवरतीच आजचा हा उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. पहा, हा जो उपाय आहे हा उपाय शास्त्रशुद्ध असा उपाय आहे. शास्त्रामध्ये या उपायाला खूप मोलाचं स्थान देण्यात आलेलं आहे. हा उपाय कधी करायचा, तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार या 4 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी जरी केला तरीही चालेल. मधले जे 2 दिवस आहेत आणि नंतरचा जो 1 दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा नाही. पुन्हा दिवस सांगते, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार हे जे 4 दिवस आहे, या 4च दिवशी तुम्हाला हा उपाय करता येईल. उपाय शक्यतो सायंकाळी करा. सायंकाळी म्हणजे ज्यावेळेस घरात एकदम शांतता असते, मग तुमचं जेवण झालं, तुम्ही झोपायला गेले, मुलं वगैरे झोपलीत, तर त्यानंतर जरी केलात तरीही चालेल. कारण हा उपाय करताना तुम्हाला एकदम शांततेची गरज आहे. कुठेही काही कलह नको, कसलाही आवाज नको, इतकी शांतता तुम्हाला हवी आहे. तुम्ही दिवसा जरी उपाय केला तरीही चालेल, परंतु दिवसा कसं असतं, कुणा ना कुणाची एजा चालू असते, कोण ना कोणी विचारायला येतं बाबा रे काय चाललंय काय नाही. त्याच्यामुळं शक्य झालं तर सायंकाळी करण्याचा प्रयत्न करा. नाहीच शक्य तर दिवसभरामध्ये कधीही जरी केलात तरीही चालेल. परंतु उत्तम वेळ जर म्हणली तर सकाळची 12च्या आधी आणि सायंकाळी 5च्या नंतर, रात्री 12 पूर्वी, या दरम्यान जर उपाय केला तर अतिशय उत्तम.
उपायासाठी साहित्य अगदी साधं सोपं साहित्य आहे, ते म्हणजे हळद. जे आपण देवघरामध्ये हळद वापरतो, ते हळद तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे. अगदी थोडीशी, एक मोठा जो चमचा आहे तेवढी हळद तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे तुम्हाला इथे मीठ. तुम्हाला इथे मीठ घ्यायचं आहे. मीठ हे बारीक मीठ जरी घेतलं तरी चालेल, किंवा खडा मीठ जे मोठं मीठ असतं सफेद ते घेतलं तरी चालेल. इथे काळं मीठ किंवा सैंधव मीठ घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. हळद ही सुद्धा शुद्ध हळद असावी, जी देवघरामध्ये वापरतात तीच हळद तुम्हाला घ्यायची आहे. फक्त हे दोनच साहित्य तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे. आता काय करायचं, हे सर्व साहित्य एक एक चमचा लागणार आहे. हे सर्व साहित्य एक एक चमचा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. स्वच्छ हातपाय धुवायचे. तुमच्या देवघराच्या समोर बसून तुम्हाला करणं शक्य असेल उपाय तर करा, किंवा तुमच्या घरामध्ये जिथे शांत जागा आहे, जो शांततेचा कोपरा आहे, अशा ठिकाणी तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे. ताई आम्हाला खाली बसून शक्य नाही, तर तुम्ही बेडवर बसून उपाय केला तरीही चालेल. अगदी खुर्चीवर बसून केला, पलंगावर बसून केला, सोफ्यावर बसून जरी उपाय केला तरीही चालेल. ज्यांना खाली बसणं शक्य आहे त्यांनी आसन घेऊन खालीच बसावं. तर तुम्हाला तुमच्या घरातील जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेला तुमचं तोंड करून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे. भले तुम्ही देवघराच्या समोर जरी बसलात तरीही देवघराच्या समोर बसलात की तुमचं दक्षिण दिशेला तोंड होईल ही काळजी घ्यायची. हा उपाय गुप्त उपाय आहे, शास्त्रशुद्ध उपाय आहे, परंतु गुप्त उपाय आहे. गुप्त उपाय म्हणजे हे असं असतं की हा उपाय करत असताना कुणालाही सांगायचं नाही, बाबा रे मी हा उपाय करत आहे, मी असा उपाय करणार आहे, ह्या उपायामुळे असं होणार आहे आणि मी हा उपाय करणार आहे, किंवा मी हा उपाय करत आहे, आज करणार आहे, उद्या करणार आहे. मोठमोठ्या बढाया मारायच्या नाही की बाबा रे मी करत आहे, मला अनुभव येईल, तूही कर. तूही कर म्हणा, पण कधी जेव्हा तुम्ही तुमचा उपाय कराल, जेव्हा तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल, त्यानंतर तुम्ही त्यांना सांगा, किंवा डायरेक्ट व्हिडिओ शेअर करा. बाबा रे हा व्हिडिओ आहे, या पद्धतीने तू उपाय कर, बघ अनुभूती येते का. पण मी केलाय, मी करतोय म्हणून तू कर, अशी बढाई मारू नका. कारण काय होतं, यामुळं आपल्याला गच्ची बाधा होते. कळत न कळत काय होतं, आपले जे दैवत आहे, आपली स्वामी नेहमी म्हणते, तू जे काही करत आहे हे सर्व काही तू करत नाही, तर मी तुझ्याकडून करून घेत आहे. आपण फक्त एक निमित्त असतो, करता करविता सगळं काही ब्रह्मांड नायक स्वामी आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं, मी करतो नाही, तू काहीच करत नाही, तू फक्त नाममात्र आहे, तुझ्याकडनं करून घेणारे सगळं काही स्वामी आहे, एवढंच सांगायचं आहे. उपाय तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा, परंतु मी करतोय म्हणून तू कर असं म्हणू नका. तर काय करायचं, हे सर्व साहित्य घ्यायचं. स्वच्छ हातपाय वगैरे धुतलेत की दक्षिण दिशेला तोंड करून बसला की ते मीठ आणि हळद एकत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं. उजव्या हातावरती घेऊन जो शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, किंवा ज्या शत्रूच्या डोळ्यात तुमची प्रगती खुपत आहे, जो विनाकारण तुमच्या मार्गामध्ये अडथळे आणत आहे, तुमच्या कामामध्ये काहीतरी बाधा आणत आहे, किंवा कंटिन्यू तुम्हाला रडवत आहे, कंटिन्यू तुम्हाला फसवत आहे, किंवा पहा असं बहुतेक ठिकाणी असं होतं की एखादी कोर्ट केस असते, विनाकारण तुमच्यावरती काहीतरी आरोप लावले जातात, विनाकारण तुमच्यावरती केसेस टाकले जातात, किंवा एखादा जमिनीचा व्यवहार असतो, विनाकारण तुम्हाला त्या जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवलं जातं, किंवा कोणतेही विवाह असेल, विवाहामध्ये फसवलं जातं. एखादी म्हणजे मुलगी किंवा मुलगा सोडून जातो, किंवा तुमचे मिस्टर व्यसनाच्या अधीन चाललेले आहेत, त्यांना कोणीतरी फसवत आहे, मुलंसुद्धा वरचढ वागत आहेत, किंवा असं XYZ कोणतेही तुमचे अडचण असू द्या, ती अडचण जी काही आहे ती ज्या व्यक्तीमुळे तयार झालेली आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे. समजा आता माझा शत्रू आहे, माझ्या शत्रूचं नाव आहे समजा प्रणित, तर मी काय करणार, 108 वेळा माझ्या हातावरती हे हळद आणि मीठ मी घेतलेलं आहे, एक चमच्याभर, तर मी माझ्या हातावरती ठेवणार आणि त्या व्यक्तीचं नाव 108 वेळा बोलणार. प्रणित 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 108 वेळा हे नाव बोलून झालं की त्यानंतर ना काय करायची, ही जी हळद आहे ह्या हळदीकडे पाहायचं पाहताना असं इमॅजिन करायचं की जो शत्रू आहे तो शत्रू पूर्णपणे त्या हळद आणि मिठामध्ये सामावलेला आहे. आणि नंतर मग म्हणायचं, सर्व शत्रू नाशाय, सर्व शत्रू नाशाय, सर्व शत्रू नाशाय, सर्व शत्रू नाशाय, असं तुम्हाला 51 वेळा म्हणायचं आहे. 51 वेळा तुम्हाला सर्व शत्रू नाशाय असं म्हणायचं आहे. पहिल्यांदा त्या शत्रूचं नाव 108 वेळा घ्यायचं, 51 वेळा सर्व शत्रू नाशाय असा मंत्र म्हणायचा. त्यानंतरनं मूठ बांधायची आणि ही अभिमंत्रित झालेली मूठ तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा क्लॉकवाईज फिरवायची. क्लॉकवाईज म्हणजे सुलट दिशेने 7 वेळा तुमच्या डोक्यावरून अशा पद्धतीने काय करायचं,
फिरवून घ्यायची. स्वतःची नजर, जे काही बाधा आहे, जे काही पीडा तुम्हाला केलेल्या आहे, जे काही काळी जादू, काळे विपरीत काही परिणाम तुमच्यावरती केलेले असेल, नजर दोष असो, इडापिडा असो, सर्व काही याच्यामध्ये सामील होत आहे असं इमॅजिन करत राहायचं 7 वेळेस फिरवताना. हे फिरवून झालं की त्यानंतर ही मूठ तुम्हाला अशीच पकडायची आणि तुमच्या घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा आहे किंवा जिथे नाला आहे, गटार आहे किंवा नदी आहे अशा ठिकाणी जा. किंवा तिथे तुमच्या जवळपास तसं काहीच नाही तर तुमच्या घराच्या बाहेर जर नळ असेल तर नळाच्या खाली तुम्हाला ही मूठ अशी धरायची आणि नळ चालू करून हे जे आहे हे सोडून द्यायचं. हे सोडत असताना हे मीठ आणि हळद पाण्यामध्ये वाहून जात असताना तुम्हाला एकच मंत्राचं पठण करायचं, सर्व शत्रू नाशाय, सर्व शत्रू नाशाय, सर्व शत्रू नाशाय. आणि मनामध्ये इमॅजिन करत चालायचं की माझा शत्रू माझ्यापासून इतका दूर चाललेला आहे, त्याचा इतका नाश होत आहे की तो माझ्या वाट्याला येणार नाही, माझ्यापर्यंत तो कधीही पोचणार नाही. असं कंटिन्यू इमॅजिन करत राहायचं आणि कंटिन्यू पूर्ण हळद आणि मीठ तुमच्या हातातून पूर्णपणे विरघळून जातपर्यंत तुम्हाला नळ चालू ठेवायचा. किंवा तुम्हाला बाहेर जाणं शक्य नाही, तर आम्ही सिटीमध्ये राहतो तर तुमच्या घरामध्ये निश्चित वॉश बेसिन असतंच, तर तेथे जा, तेथे तुम्ही हे करा. किंवा नाही आहे, सिंगल रूम आहे ताई, तर एक टप ठेवा. टपामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, असा हात धरायचा, वरून तांब्याने जरी पाणी ओतत राहिलं तरीही चालेल. आता हे याच्यातलं टपातलं किंवा बकेटमधलं जे काही पाणी आहे त्यातील मीठ जरा विरघळलं की हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही नाल्यामध्ये टाकून द्या, गटारामध्ये जरी टाकून दिलं तरीही चालेल. हेही शक्य नाही तर डायरेक्ट हे तुमच्या हातातील जे हळद आणि मीठ आहे ते तुम्ही डस्टबिनमध्ये किंवा जिथे तुम्ही कचरा वगैरे टाकता, सांडपाणी टाकता अशा ठिकाणी जाऊन जर तुम्ही थोडं थोडं करून त्यावरती पाणी सोडून जर टाकून दिलं तरीही चालेल. फक्त कंटिन्यू इमॅजिन करायचं की तो शत्रू कायमचा संपत आहे. पहा, हा उपाय केल्याच्या नंतरनं तुम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी जाणवेल, इतकं स्वतःला हे होईल, इतकं हलकं वाटेल, इतकं मन शांत होईल की तुमच्या डोक्यावरती जे काही होतं ते सर्व काही निघून गेलेलं आहे, सर्व काही निघून चाललेलं आहे. तो शत्रू कायमचा संपलेला आहे, तुमच्यापासून दूर गेलेला आहे असं तुम्हाला वाटेल. कारण आपल्याला माहिती आहे की हळद ही पॉझिटिव्हिटी खेचते, नकारात्मकता दूर करते. हळद ही गुरुचा कारक आहे. त्याचप्रमाणे मीठ जे आहे, मीठ हे शुक्र आणि रवी ग्रहाचा कारक आहे. आणि ज्यावेळेस हे दोनही घटक एकत्र येतात त्यावेळेस एक रसायन तयार होतं आणि या रसायनाचा खूप चांगला असा इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मकता होती, जी काही इडापिडा होती, जी काही बाधा होती, जी काही काळी जादू कोणी केलेली होती, जी काही नजर दोष होतं, कोणतेही दोष होते, ते सर्व या रसायनामुळे दूर होताना दिसेल. जो कोणता शत्रू होता, जो कोणता शत्रू आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता, तो त्याच्याच समस्यांमध्ये, त्याच्याच अडचणींमध्ये इतका गुरफटला जाईल की त्याला आपला विचार करायलाही वेळ भेटणार नाही. त्याने जे काही आपल्यावरती केलं होतं ते उलट त्याच्याच भोवती गोल गोल फिरताना त्याला जाणवेल. इतका छान, इतका हा प्रभावी उपाय आहे. आता बहुतेक कमेंट्स अशा येतात की ताई खूप छान इफेक्ट आला. बहुतेक कमेंट्स अशाही येतात की ताई सुरुवात केलेली आहे परंतु थोडाच जाणवला. काही कमेंट्स अशाही येतात की ते काहीच करत नाही परंतु म्हणतात की आम्ही उपाय केला, आम्हाला काहीच जाणवलं नाही. पहा, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल त्यावेळेस जर तुम्ही उपाय केला तर 1001% सांगते की या उपायाची अनुभूती येणार. काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण हा जो अनुभव आहे, हा जो उपाय आहे, हा शास्त्रशुद्ध असा उपाय आहे, शत्रूला कायमचा शमवण्याचा उपाय आहे. म्हणून मनामध्ये संयम, मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर असेल तर निश्चित उपाय करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल त्यावेळेस तुम्ही उपाय इतरांना सांगितला तरीही चालेल. परंतु तुम्हाला अनुभूती आलेली नाही आणि तुम्ही दुसऱ्याला शहाणपणी शिकवायला चाललेले आहात असं करू नका. कारण कसं असतं, आपण कोणताही उपाय करतो आपण आत्मीयतेने करतो, मनोभावे करतो. त्याच्यामुळे आपल्याला अनुभव आला की निश्चित तुम्ही अनुभव इतरांना सांगा. परंतु जोपर्यंत तुम्ही अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता, त्यांना सांगू शकता की बाबा तू कर, पण मी करतोय म्हणून तू कर असं सांगू नका. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसं आता अजून एक कमेंट्स येईल की ताई किती वेळा करायचा. तो हा जो उपाय आहे हा तुम्ही महिन्यातून एकदा करा, आठवड्यातून एकदा करा किंवा 15 दिवसातून एकदा करा. तुम्हाला जसं शक्य आहे तसं केलात तरीही चालेल. किंवा एकदा करून लेट्स गो करून सोडून जरी दिलात तरीही चालेल. तुमच्या इच्छाशक्तीवरती डिपेंड आहे. तुम्हाला पिरियड, सुतक, विटाळ असताना तुम्ही हा उपाय जरी केला तरीही चालतो, काही हरकत नाही. कारण देवाधर्माचा कोणताही यामध्ये मंत्र उच्चार नाही आहे. म्हणून
तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.